मुंबईतील ब्रिटिशकालीन बेलासिस उड्डाणपूल उद्यापासून बंद होणार आहे। मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोडला जोडणारा बेलासिस उड्डाणपूल पाडला जाणार आहे। पुढील जवळपास 18 महिने पूल बंद राहणार आहे। मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड दरम्यानचा ब्रिटिशकालीन 131 वर्ष जुना बेलासिस उड्डाणपूल सोमवारपासून पूर्णतः बंद केला जाणार आहे। पुढील 18 महिन्यांसाठी हा पूल वाहतुकीला बंद असेल। या पुलाच्या पाडकामाला आता लवकरच सुरुवात करून लवकरच त्याची पुनर्बांधणी देखील केली जाणार आहे। या संदर्भात बेलासिस ब्रिज वरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। पाहूया। सध्या आपण आहोत मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड दरम्यानच्या बेलासिस ब्रिजवरती। हा ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून संपूर्ण ब्रिज जो आहे तो बंद होणार आहे आणि याचं कारण म्हणजे हा ब्रिज साधारण ब्रिटिशकालीन ब्रिज असून 131 वर्ष जुना ब्रिज आहे आणि कुठेतरी हा ब्रिज संपूर्ण त्याची दुरावस्था झाल्या कारणाने कुठेतरी हा धोकादायक म्हणून घोषित केला आहे। त्यामुळे हा ब्रिजचं पुनर्बांधणी करण्यासाठी हा संपूर्ण ब्रिज जो आहे तो साधारण 18 महिने म्हणजे पुढील 1.5 वर्ष हा ब्रिज बंद राहणार आहे। संपूर्ण वाहतुकीसाठी, संपूर्ण गाड्यांसाठी, सर्व वाहनांसाठी हा ब्रिज उद्यापासून बंद असणार आहे आणि जोपर्यंत पुनर्बांधणी होत नाही तोपर्यंत हा ब्रिज संपूर्ण सुरू होणार नाहीये। मात्र थोडासा दिलासा म्हणजे हाच आहे की कुठेतरी नागरिकांना कुठेतरी हा संपूर्ण ब्रिज सुरू राहणार आहे। त्यांना पादचारी जो पूल आहे तो मात्र इथे सुरू राहणार आहे आणि कुठेतरी हा ब्रिज जो आहे तो आता पुढील 18 महिने बंद राहणार आहे। साधारण अंधेरीमध्ये जेव्हा घटना घडली होती, गोखले पूल जेव्हा कोसळला होता, दुर्घटना घडली होती, तेव्हा साधारण IIT कडनं संपूर्ण सर्वेक्षण केलं गेलं। मुंबईमध्ये सर्व ब्रिजचं पाहणी केली गेली, त्यामध्ये हा ब्रिज देखील धोकादायक पाहिला मिळाला। त्यामुळे कुठेतरी या ब्रिजचा आता पुनर्बांधणी होणार आहे आणि पुढील 18 महिने हा ब्रिज बंद राहणार आहे। कॅमेरामन राजेशसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।